संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 88। सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संताचे वचन, नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जराव्यात, तुका म्हणे पुढा घाना जुती जशी मुठा। म्हणजेच हा अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला। या अभंगात त्यांनी मानवी जीवनातील सुख दुःख, स्मरणशक्ती, जीवनाचा व्यर्थपणा आणि आध्यात्मिक जागृती यांचा अतिशय प्रभावी आणि तीव्र शब्दात उल्लेख केला आहे। नंबर 1, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे। म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा आपण सुखाच्या मागे धावतो तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत भयावह आणि कठीण होतात। सुख दिसायला गोड वाटलं, पण त्यामागे अनेक दुःखांची पर्वतराशी असते, हे त्यामागे जाणवते। मानव नेहमी सुखाच्या शोधात असतो। पैसा, पद, मान, संपत्ती, इंद्रियांची सुख। पण हे सुख मिळवताना आणि मिळवल्यानंतर त्यांची राखण करताना अपार दुःख वाटायला येते। शरीराला सुख देता देता मन थकून जातं। तणाव, चिंता, असंतोष यामुळे जगण्यातला आनंद हरवतो। उदाहरण बघा, एखाद्या व्यक्तीने मोठे घर, गाडी आणि श्रीमंत मिळवले, परंतु यासाठी त्याला 15-16 घंटे तास काम करावं लागतं। कुटुंबाकडे वेळ द्यायला मिळत नाही, आरोग्य बिघडतं। दुसरं उदाहरण बघूया, विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवण्याकरिता अभ्यास केला, पण अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्याने मानसिक तणावात गेले। सारा एवढाच की सुखाच्या मागे धावताना आपण दुःखाला आमंत्रण देतो। त्यामुळे जे सुख वाटतं ते खरं सुख नसतं, ते एक भ्रम असतो। त्या भ्रमामागे जाऊ। नंबर 2, धरी धरी आठवण मानी संताचे वचन। म्हणजेच या वाक्यात संत तुकाराम महाराज सांगतात की जगाच्या सुख दुःखात हरवू नये, दर क्षणाला संताचे वचन आठवत ठेवा। त्यांच्या मनात स्मरण ठेवलं तर आपण चुकीच्या मार्गावरून परत येऊ शकतो, हे मात्र नक्की। उदाहरण बघा, एखाद्या व्यक्तीने जर संत तुकारामांचं म्हणजेच विठोबा नामस्मरण मनात ठेवलं तर दुःखातही तो खंबीर राहू शकतो। एखादी स्त्री कठीण प्रसंगात देवांचं आणि संतांचे बोल आठवून शांत रागावण्याऐवजी क्षमा कर। तसंच यावरून सारासा निघणार होते, संतांचे वचन म्हणजे आयुष्याचं मार्गदर्शन आहे। जेव्हा आपण सतत त्यांच्या शिकवणुकीची आठवण ठेवतो तेव्हा आपलं वागणं संतुलित होतं। नंबर 3, नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरावे अर्धे। म्हणजेच आपलं संपूर्ण आयुष्य कधी संपून जातं आपल्याला कळतही नाही। रात्रीचा अंधार म्हणजे अज्ञान, त्या अज्ञानात निम्म आयुष्य घालवतं। बाळपण आणि वार्धक्य यामध्ये जीवन इतकं उरलेलं नसतं। स्पष्टीकरण बघा, बाळपण म्हणजे अज्ञानाचा काळ, ज्यात आपण शिकत असतो। वार्धक्य म्हणजे शरीराने थकले म्हणजे म्हातारपण, त्यात काही नवं साध्य करता येत। मग मधला वेळ फारच थोडा असतो, ज्यामध्ये ज्ञान मिळवायचं असतं आणि देवाची साधना करायची असते, ज्यामुळे आपल्याला पुढे त्यावर गुण निर्माण होईल। उदाहरण बघा, एक माणूस 65 वर्षाचा झाला, आता तो म्हणतो की देवभक्ती करतो, पण ते वय शरीरासाठी कमकुवत असतं। तो म्हणतो आता डोळे दिसत नाही, पाठ वाचत नाही। त्यामुळे तुकाराम महाराज सांगतात, त्या आधीच भगवंताचं नाव आठवा तुम्ही। नंबर 4, तुका म्हणे पुढा घाना जुती जैसी मुठा। म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात की हा जो अज्ञानात गेला आहे तो मूर्खासारखा आहे,
जो शेवटच्या क्षणी पश्चाताप करतो, पण वेळ निघून गेलेली असते हे मात्र नक्की खरं असते. उदाहरण बघूया. तांबडं फुटल्यावर एखाद्याने जर विहीर खणायला ठरवलं तर पाणी कसं मिळेल? त्याचप्रमाणे शेवटच्या काळात जर आपण देवाला आठवलं तरी ते अपूर्ण ठरतं, कारण मनाची तयारी नसते. उदाहरण बघूया. एखाद्या माणसाने संपूर्ण आयुष्य भरकटवून शेवटी मथाऱ्या वयात देवाच्या मागे जाणं सुरू केलं, पण तेव्हा मन स्थिर राहत नाही, ध्यान लागत नाही, कारण आयुष्यभर शरीर आणि मन वाचण्यासाठी वापरलेलं असतं. त्यामुळे त्यांचं मन कसं लागतं बघा. सार कसा संत तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात की वेळ असताना सजग राहा, आळस करू नका, देवस्मरण आणि आत्मचिंतन लवकर सुरू करा. यावरून सारांश असा आहे की सुखाची बाह्य चमक खोटी आहे, त्यामागे दुःखाचा डोंगर असतो. संतांचे विचार सतत मनात ठेवा, तेच खरं मार्गदर्शन देतात. आयुष्य फार थोडं आहे. बाळपण आणि म्हातारपण निष्फळ आहेत. मधल्या काळात साधना करा, शेवटी पश्चाताप करून उपयोग नाही. आजच नामस्मरण सुरू करा. हे अभंग एक जागृती आहे. सद्गुरूंचं वचन, भक्ती आणि सजग जीवन याशिवाय मुक्ती मिळणार नाही. निवेदन करतात महाराज की बघा, हा अभंग आजच्या युगात अत्यंत समर्पक आहे. आपण किती वेळ इंस्टाग्राम, मोबाईल, पैसा, प्रतिष्ठा, स्पर्धा यामागे धावतो, पण या सर्व गोष्टी सुख देत नाही. तुकाराम महाराज सांगतात की खरं सुख म्हणजे संतांचं स्मरण, आत्माशुद्धी आणि हरिनाम. तर रामकृष्ण मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की